दादा आपल्याला सगळ्यांना यावर काम करावं लागणार आहे. हॉटेलला कंपन्यांमध्ये नाव देवांची असतात हो. रामाचं नाव असतं, कृष्णाचं नाव असतं, महाराज लोकांची नाव असतात. आणि आत गेल्यानंतर स्टाफ जर चेक केला तर बहुतांशी स्टाफ हा परधर्मीय असतो. आम्ही जेव्हा त्या मालकाला जाऊन भेटतो, अरे तुझ्या दुकानाला एवढं मोठं देवाचं नाव दिलं, मग कर्मचारी वर्गाला थोडं हिंदूंना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. त्या मालकाची तक्रार अशी असते की बापू आपली लोक काम करायला नको म्हणताय, आपली पोरं काम करताना टिकत नाही, आणि म्हणून आम्हाला नाईलाज असतो व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. माझी सगळ्या आपल्या तरुण भावंडांना विनंती, आज उद्घाटन सोहळा आम्ही रिकाम टेकडे म्हणून इथे येऊन नाही बसलेलो. इथून काहीतरी शिकून जायचं, इथून काहीतरी आदर्श घ्यायचा आहे की एक सामान्य डुकरे परिवार जर इतका उच्च पदावर जाऊ शकतो, एवढं मोठं काम उभं करू शकतो, एवढा मोठा व्यवसाय उभा करू शकतो, तर आपण सुद्धा त्यातून आदर्श घेऊन चांगल्या पद्धतीचा उद्योग, व्यवसाय, नोकरी आपल्या पोरांनी केली पाहिजे ना. काम जर आपली पोरं नकोच म्हणत असतील करायला, जमीन विकून मिळालेली संपत्ती फार काळ टिकत नाही. कष्टातून उभं केलेलं साम्राज्य पिढ्यानुपिढ्यात टिकतं, आणि तो आदर्श डुकरे परिवारानं घालून दिला. मला जेव्हा समजलं रामकृष्ण हरी नावानं दुकानाचं उद्घाटन होतंय, आमचे काचळे महाराज म्हटले, मी म्हटलं येतो बाबा, मला वाटलं मीच आहे काय एकटा. रामकृष्ण हरी मला वाटलं असेल बा 10 बाय 10चा गाळा. पण नंतर जेव्हा तो बॅनर बघितला तेव्हा एवढ्या मोठ्या मांदियाळीमध्ये माझ्यासारख्या छोट्या धर्मप्रचारकाला आपण जागा दिली, हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो. जुन्नर तालुका फार आदर्श तालुका आहे. मी नेहमीच पाहिलं भरपूर राजकीय नेते, पण या सगळ्या राजकीय नेत्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. यांच्यात मतभेद आहे पण मनभेद कधीच नाहीये. मी जेव्हा पाहिलं, सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे येऊन गेले, आता सन्माननीय अतुल शेठ बेनके पाटील आले, सन्माननीय विघ्नहर सहकारी कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आहे. या सगळ्या लोकांना मी जे अभ्यासलं, ते अभ्यासल्यानंतर मला अभिमान असं वाटलं की यांच्यात राजकीय मतभेद आहेत, पण भेटल्यानंतर एकमेकाकडे बघून तोंड वाकडं करत नाही, इतके प्रेमानं बोलतात. आणि दादा यातून कार्यकर्ता घडतो. आज अनेक तालुक्यांमध्ये ज्या दंगली घडताय, मारामाऱ्या घडताय, जोडाजोडी घडते, याला सर्वस्वी जबाबदार जर कोण आहे तर नेते मंडळी. नेते मंडळींमध्ये आपापसात जर समन्वय असला तर कार्यकर्ता सुद्धा त्यातून शिकतो, आणि तो धडा या सगळ्या नेतृत्वांनी दिला. मतभेद तर असणारच ना, मतभेदाशिवाय समाज पुढे कसा जाईल, पण मनभेद नसावा. शिवरायांनी आम्हाला